झाल्यानंतर लग्नासाठी मी आणि माझा दुसरा मित्र आलोय. तर हा पाहत असाल तो कसा दिसतोय आज नवरदेव. यानंतर मग इथे थोडासा सूक्ष्म डान्स केल्यानंतर म्हटलं आता आपल्याला झाडाखाली गेलं पाहिजे. यानंतर आपली गाडी मोठ्या झाडाखाली पार्किंगला लावली. त्यानंतर मग या इकडे चालू होता आपला आवडता कार्यक्रम, तो म्हणजे जेवणाचा. त्यानंतर मग या 2 खुर्च्या नेहमी लग्नात मोकळ्याच का असतात याचं मला काही उत्तर मिळालं नाही. आपल्या पत्रावळीमध्ये अन्नपदार्थ येऊन पडत होते. पुरी भाजीची भांडणं लावली तोपर्यंत ताटात येऊन पडला. मग काय माझ्या मित्राचं जेवण झालं, तरी माझं काही जेवण झालेलं नव्हतं. माझ्या आजूबाजूचे सगळेजण उठले होते, तरी मी माझं जेवत होतो आणि जेवत असताना माझा मित्र खूप बोर झाला होता. यानंतर मग अजून एक लग्न होतं, जे की 100 किलोमीटर लांब होतं जवळपास आणि मग किशोरने घेतली फोर व्हीलर. मग आम्ही 4-5 जणी गेलो फोर व्हीलरमध्ये. तर मग पोहोचलो तिथं जवळपास 6-6:30ला. त्यानंतर मग हा जो लॉन पाहताय ना तुम्ही, हा लॉन पूर्ण मोकळाच होता. लॉनमध्ये बसलो बराच वेळ. लॉनमध्ये बसून काय गप्पा माराव्यात, या प्रश्नावर नेमकी चर्चा झाली. ती चर्चा जवळपास 1 तासभर झाल्यानंतर मग कळालं की हा लॉन गवताचा आहे. त्यामुळे ही चर्चा आपण थांबवली. मग नंतर मग काय किशोर स्नॅप काढत होता. स्नॅप काढून झाला त्याचा आणि मग मागून नवरदेव नवरी येत होते. ते जाळाच्या मध्ये होते नवरदेव नवरी आणि मग काय ते गेले पुढे आणि मग सगळेजण त्यांच्याकडे पाहत होते कॅमेऱ्याने.